दर्शकों, स्वच्छता के लिए प्रसिद्ध किसी जिले, शहर, गांव में ही गंदगी का साम्राज्य हो तो जी हाँ, ऐसा ही विपरीत चित्र आंखों के समक्ष प्रस्तुत करने वाली खबर सामने आ रही है। वह अहिल्यानगर जिला स्थित संगमनेर तालुका के पठारी इलाके के महनसौड़ी गांव से। पठारी इलाके में स्थित महनसौड़ी गांव ऐसा गांव है जिसे जल संसाधन क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करके विभिन्न पुरस्कार प्राप्त करने वाला एक आदर्श गांव के रूप में माना जाता है। लेकिन इसी गांव के अंतर्गत आने वाले आदिवासी बस्तियों में लगभग 1500 आदिवासी समाज के बच्चे, बुजुर्ग, महिलाएं और पुरुष आज भी सिर पर पानी की बाल्टी उठाकर चलने को मजबूर है। आज भी यहाँ के आदिवासी समाज को 1 या 2 किलोमीटर पैदल चलकर सिर पर पानी से भरे बर्तन ढोने पड़ते हैं। महनसौड़ी गांव की आदिवासी बस्तियों में रहने वाले नागरिकों ने सवाल उठाया है कि आखिर उनकी निवासी बस्तियों में कब पानी की आपूर्ति की जाएगी और कब उनके सर से पानी का बोझ उतरेगा। आदिवासी बस्तियों में रहने वाले नागरिकों ने सवाल उठाया कि आखिर उनकी निवासी बस्तियों में कब पानी की आपूर्ति की जाएगी और कब उनके सिर से पानी का बोझ उतरेगा। सुनिए पीड़ित आदिवासी समाज बंधुओं की प्रतिक्रियाएं। नाव दुधवडे अशोक छगन। इथं या ठिकाणी जे पेंडवळा असेल, वाजेवाडी असेल, ब्राह्मणदारा असेल, हे सर्व भाग हा मसवंडी बोट्याच्या याच्यामध्ये अंडरमध्ये येतो। तर या ठिकाणी गेली 20-25 वर्ष झालं कुठल्या प्रकारची सार्वजनिक योजना असेल किंवा विहिरी असेल, या कुठल्या प्रकारच्या योजना इथं राबवण्यात आलेल्या नाही आणि अशा म्हणावा असे रस्ते असेल किंवा असे काहीच नाही। आणि या ठिकाणी एक 20-25 वर्षापासून एक गावाने जो गावामध्ये बोरबंदीचा ठराव घेतलेला आहे, यापासून आम्हाला शेती असेल, रोजगार असेल, या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं। या ठिकाणी जर एखादा बोर असला किंवा जर आज आमची 2-3 एकर शेती, तर ते शेती न करता आम्हाला दुसऱ्याच्या गावामध्ये आता हे शेजारील गावी रोजंदारी असेल किंवा प्रत्येकाला, फार तो मुलगा असू दे किंवा एखादी लेडीज किंवा वयस्कर व्यक्ती, सगळ्यांना रोजंदारीसाठी बाहेर गावासाठी जावं लागतं। या ठिकाणी आमचं फक्त मागणी एवढीच आहे का जो बोरबंदीचा जो ठराव आहे, तो बोरबंदीचा ठराव रद्द करून आम्हाला बोर तो ठराव चालू करावा, म्हणजे जेणेकरून तो बोर घेण्यासाठी चालू करावा, अशी आमची मागणी। आता या तुमच्या ज्या वस्तीवरच्या महिला आहेत, दररोज पाणी वाहताना पाहायला मिळतात आपल्याला। गाव आणि किंवा शासन या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? नाही, कुठल्याच प्रकारचे नाही। गावाला आम्ही वारंवार गेले 2 वर्षापासून आम्ही समस्या मांडतोय बा तुम्ही ते, आणि या ठिकाणी एक जुन्या पद्धतीने एक याची पाणी पिण्याच्या सोयी करण्यासाठी एक टाकी बिकी ते सगळं बांधलेलं आहे, पण तो गावच्या दृष्टीने ते बोगस झालेलं आहे, त्यामुळे ते पूर्णतः होते हो ते पाणी काय ते येत नाही असं। ती ग्रामपंचायत नोंदच केली नाही। ते इथं 2 व्यक्ती त्यांच्या नावाने खोदली, त्यांनी काय 100चा स्टॅम्प केला, त्याच्यावर लिहून घेतलं। 10 वर्षांनी ते म्हणले आमचे हक्क आहे, याच्यावर आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही, ती पण बंद केली। त्याच्यानंतर आम्ही एक खर्चाने एवढ्या वस्तीने एक 10 फुटाचा खड्डा घेतला, तो पण 3 वर्ष वापरला। तिथलं एक जाधव म्हणून स्थानिक व्यक्ती, तो मला हिमाय जागेत आहे, त्यांनी 2-3 वर्ष वापरून दिलं। कोण मोटरीचे केबल तोडतं, कोण मोटरी चोरून नेतं किंवा जाळून टाकतं। त्याच्यानंतर तुम्हाला ही माझी विहीर आहे आणि मी तुम्हाला पाणी नाही देणार, तुम्ही तो कुठून ह्या डोक्यावर काही करा। त्याच्यामुळे आमची मंडळी पूर्ण 1-2 किलोमीटर पाणी वाहते आणि त्यांना कामावर जायला म्हणजे उशीर होतो। याच्या मागे हे ना आदिवासी मंडळी खूप मागे राहिलेले, त्यांना कसं आहे माहिती का, इथून गाड्या करून खाली जातात, पिंपरीला इकडे तिकडे कामाला जातात, तिकडून यायला उशीर होतो, सकाळी कामावर जायला उशीर होतो, आणि त्याच्यामुळे ही सगळी पिढी मागे होत चाललेली आहे। आमचं काय म्हणणे, आता हे पोरं सुशिक्षित आहे, आम्ही जर हा उठाव केलाय पण त्याला आता हे झालं पाहिजे, सरकारने न्याय दिला पाहिजे। तुमच्या आता ग्रामपंचायत किंवा प्रशासन वगैरे यांच्याकडे तुम्ही आम्ही मागणी केली, त्यांनी सांगितलं तुम्हाला 5 ते 4 बोर देतो आम्ही सार्वजनिक ठिकाणी, पण ते काय होतं, माझ्या ठिकाणी घेतला मी काही दिवसांनी हक्क गाजवणार, यांच्या ठिकाणी घेतला हा हक्क गाजवणार, त्याच्यापेक्षा आम्हाला पूर्ण मोकळा पाहिजे, बोर याच्या उठावासाठी मोकळे पाहिजे, प्रत्येकाने ज्याची त्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे बोरबंदीचा जो ठराव घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी तुमची? तो ठराव ते म्हणतात 1982 ला घेतला, 84 ला घेतला, तो काय आम्हाला माहित नाही। आमच्या आजोबा पंजोबांची नाव वरतीले जे लोकांना माहिती नाही, त्यांची नावं नाही, आम्हाला जे चेक करायचं ते आम्हाला दाखवत नाही का तो ठराव 82चा का 84चा। तो म्हणतात आम्हाला आमच्या आदिवासी मंडळीची नाव दाखवा, त्याच्यात आम्हाला बघू द्या, आमची तुम्ही विचारपूस केली नाही, तुम्ही तुमच्या गावानिमित्त गावानीच घेतलाय का कशा कोणी घेतलं हे आम्हाला माहित नाही, ते आम्हाला दाखवा। त्याच्यावर जर ठराव असेल तो आम्हाला नामंजूर आहे, आणि आम्हाला जर दाखवलं। तुमचं मसवंडी गाव म्हणजे एक आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं, पाणलोट क्षेत्रात ते आदर्श गाव आदर्श गाव फक्त नावापुरतच, आदिवासी समाजावर यांनी सरसर अन्याय केला।
तर आमचे मुलं आता समजा मुलांना आई म्हणते एक हांडा भरून आणा, मग ते मुलांनी पहिलं पाणी एक हांडा भरून आणायचं, मग शाळेत जायचं. त्याच्यापासून मग मुलं वंचित राहिली शिक्षणापासून, अभ्यासाला वेळ मिळत नाही. आणि मग समजा आम्ही आता मग दुसऱ्याच्या गावात आमची शेती असून यांनी जर बोर घ्यायला परवानगी दिली तर आम्ही आमची शेतीत आम्ही म्हणतोय 1 एकरच्या ऐवजी अर्धा एकर आमचं स्वतःचं पिकन, मग हे आम्हाला स्वतः रोजगार उपलब्ध होईल. दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या बांधावर जाऊन आपल्याला पोट भरायची गरज लागणार नाही. आणि थोडा मग पाणी पिण्याचाही सोय होईल, मुलांना अभ्यासाला वेळ मिळेल. मग इथून पुढची पिढी कमीत कमी शिक्षणात थोडी त्यांनाही वेळ मिळत जाईल ना. थोडे दिवस झाले तरी पण पाण्याची सोय नाही. म्हातारे माणसं पाणी वाहते, त्यांना आंधळे पांगळे अपंग माणसं ते सुद्धा पाणी इथून येते. इथून कसं पाणी नेणार ते? त्यांना चालायला त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय. 25-26 वर्ष झाले तरी अजून ह्या वाडीत पाण्याची सुविधा नाहीये. बायांना कामावरती जावं लागतं. कसे जाणार ते कामावरती? पाणी वाढायचं, सकाळी इथपर्यंत एवढं लांब यायचं, एवढं लांबून पाणी घेऊन जायचं, परत मजुरीला जाते माणसं. काय करणार माणसं? हे म्हातारे माणसं हे सगळे काय करणार बरं? लहान मुलांना घेऊन इथं पाण्याला येते. काय करायचं आम्ही? आमच्या पाण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे. तुमचं काय शिक्षण झालं? MBA झाले. तरी सुद्धा आम्हाला इथून पाणी न्यायला लागतं. पाण्याची काही सुविधा नाहीये इथं. काय गाव इथलं वाडीचं काय नाव तुमचं? मसवंडी वाजवाडी. मसवंडीच्या गावातले वाजेवाडी. हा, मसवंडी गाव आहे आणि वाजवाडी. अजून कोणती वाडी इकडे? ब्राह्मणदारा, हं. पेंडवळा, जुना गावठाण, बरेच गाव आहेत. ते सगळे पाण्यापासून वंचित आहे. तर तुमचं मसवंडी गावाकडे तर आदर्श गाव म्हणून पाहिलं जात आहे. आणि गाव फक्त गावाची सुविधा करतो, वाड्या आणि वस्तींची काही सुविधा करीत नाही. जे काही सुविधा आहे त्यांना ते फक्त गावात येते. गाव फक्त गावचं सगळं काय करतं विकास, आणि वाड्या वस्तीचा काहीच विकास झालेला नाहीये. गावातली जी ग्रामपंचायत बॉडी आहे, सरपंच आहे, सदस्य आहे, उपसरपंच आहे, किंवा तुमचे ग्रामसेवक वगैरे जे शासकीय कर्मचारी आहे, तुमच्याकडे लक्ष देत नाही का? ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? नाही देत. आता 3-4 वर्ष झाले तेव्हापासून गावात जाते, दरवर्षी जातात गावात. गावकरी फक्त म्हणते करतो सोय, काहीच सोय करीत नाही. एवढे दिवस झाले दरवर्षी जाते, प्रत्येक वर्षी उन्हाळा आला ना गावात जाते. सरपंच कोणीच काहीच लक्ष देत नाही, काहीच म्हणते नाही. सरपंच म्हणते ही विहीर पण सरपंचाचीच आहे, आणि सरपंच म्हणते का आमच्या विहिरीचं पाणी न्या. त्यांच्या विहिरीचं पाणी नेतील माणसं, पण एवढं लांबून कस काय नेणार? हे म्हातारे माणसं, अपंग माणसं कस काय पाणी नेणार बरं? साधारण या विहिरीपासून तर तुमची जी वस्ती आहे याचं अंतर किती आहे? अंतर असन 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. हा, म्हणजे 2 किलोमीटर. हा, दररोज 2 किलोमीटर जायचं पाण्याला. सकाळी माणसं पटकनच उठून इथं एवढी बघा किती गर्दी आहे, एवढी गर्दी राहते. कोणला पाणी घेणार ना? प्रत्येकाला मजुरीला जावं लागतंय. प्रत्येक जण ज्याचं त्याचं आवरण्यासाठी पटकन उठतंय. एवढ्या बायांनी काय करायचं बरं? आणि पाणी वाढायला फक्त 2 चाक आहे. एवढ्या माणसांचं कसं होणार? तर तुमच्या गावाचे जलजीवनच्या योजनेचं काम चालू आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. जलजीवनचं जे काम चालू आहे ना, त्यांनी फक्त गावापुरती पाईपलाईन केली आणि गावासाठी सगळं काय करते. ते टाकी बांधून ठेवली, इकडे एक सुद्धा पाईप गाडलेला नाही, इकडे पाईपाचं काहीच केलेलं नाही, पाईपलाईन सुद्धा काहीच केलेली नाही. त्यांनी फक्त गावासाठी केली. आणि गावात पहिलीच टाकी आहे, त्यांना पाणी भरपूर राहते. ते गावापुरतीच आहे. फक्त पहिली जी पाईपलाईन आहे ना, ती पण गावापुरतीच आहे. गावातच फक्त पाणी, इकडे बाकी कुठंच नाही. वाड्या वस्तीवरती कुठंच पाण्याची काहीच सोय झालेली नाही. म्हणजे तुमचे आज जी मसुंडी गावातल्या वाड्या वस्ती आहेत ते आज पाण्यापासून वंचित हा, आहेत. आज पण पाण्यापासून वंचित आहे. फक्त मसुंडी गावातच पाणी, जेवढ्या वाड्या वस्ती आहे ना साईडला, सगळ्या कोणत्याच वाडीत पाणी नाहीये, आणि त्यांनी कशाची सोय केलेली नाहीये.